आपली संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन ही 3 तत्वांनी बनलेली आहे. बिकॉज वी आर पार्ट ऑफ द नेचर, वी आर पार्ट ऑफ द कॉस्मॉस. द होल कॉस्मॉस इज मेड अप ऑफ 3 एलिमेंट्स, दॅट इज सत्व, रज आणि तम. तमोगुण हा आपल्या देहाचा असतो प्राधान्याने, रजोगुण हा आपल्या मनाचा असतो आणि सत्वगुण हा आत्म्याचा असतो. सो वी आर जस्ट अ बंडल ऑफ 3 बेसिक एलिमेंट्स, द तमोगुणः, the rajoguna and the sattva-guna. Tamoguna is all negative emotions. Rajoguna is the ego and to conquer and gain something, instinct of gaining something at materialistic level is rajoguna, and sattva-guna is divinity. तमोगुणामधनच रजोगुणाची निर्मिती आणि रजोगुणामधनच सत्वगुणाची निर्मिती होते असं ज्ञानेश्वर माऊली सांगते, असं पतंजली योग सांगतो, असं वेद सांगतात. तमोगुण म्हणजे सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज आमच्या आजूबाजूला आहेत किंवा भरपूर परिस्थितीच्या रूपानं आणि माणसांच्या रूपानं. त्याच्यामधनंच तुम्हाला रजोगुण निर्मिती करायची आहे आणि त्याच्यामधनंच तुम्हाला सत्वगुणी राम भेटणार आहे, खात्री ठेवा. त्यामुळे एनरिचमेंट ऑफ रिलेशनशिपचा हा पाया आहे की तुमच्या आजूबाजूला रिजेक्ट करण्यासारखं काहीच नाही आहे, हे पहिलं समजून घ्या. तुम्ही भुंगा व्हा, तुम्ही मधमाशी व्हा आणि त्या व्यक्तीमधलं, त्या प्रसंगाच्या मधलं चांगलं तुम्हाला घेण्यासारखं काय आहे ते घ्या आणि पुढे जा. कमल नयन राम. हे कमल कधी उगवतं? जेव्हा सद्विचारांचं बी या चिखलात पडतं तेव्हाच त्यातनं नाल बाहेर येतो आणि तो नाल बाहेर आल्यानंतर तो सूर्यप्रकाश घेतो आणि त्याच्यामधनं कमळ उघडतं. ह्या कमळाकडे बघितल्यानंतर आमच्या नयनांनी आम्हाला हे कळलं पाहिजे की ह्या चिखलात सुद्धा काहीतरी एक सत्वगुणाचं बी आहे. ते असल्याशिवाय हे कमल येत नाहीये बाहेर. ज्या ज्या व्यक्तींना आजवर आम्ही आयुष्यात टाकाऊ समजत आलो, समोरच्याचा चेहरा दिसला तरी मला तिडीक जाते असं आपण बोलत आलो, त्या व्यक्तीच्या आतमध्ये शोधून बघा, तोच परमेश्वर राहतो जो तुमच्या माझ्या देहात राहतो. इफ वी आर ऑल पार्ट ऑफ दिस कॉस्मॉस, द बेसिक व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी, डझंट इट मीन की माझ्या आतमध्ये जी व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी म्हणजे मूळ राम शक्ती वास करते ती समोरच्या दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये पण नाही आहे का? त्याच्यात पिंडामध्ये जरी चिखल दिसत असला तुमच्या दृष्टीने, तरी त्या चिखलाच्या आतमध्ये एक सुंदर बी पडलेलं आहे आणि त्या बीचं नाव आहे परमेश्वराचा अंश. त्या अंशाला जर तुम्ही वंदन केलं तर खात्री ठेवा याच चिखलामधनं तुम्हाला सुंदर कमळ उगवलेलं दिसणार आहे. आणि त्याच कमळामध्ये मध नावाची गोष्ट, मध उलटा शब्द केला तर होतो धम, धम्मम शरणम गच्छामी. धम हे राधेचं, हे धातूचं, धियो योनः प्रचोदयाचं, धातूचं, ध्वजाचं, धोरणेचं, धात्रीचं बीज या कमळाच्या आतमध्ये असतं. ते सत्वगुणाचं बीज आहे. पण त्यासाठी तुम्हाला भुंगा व्हावं लागतं. भुंगा चिखलाकडे बघत नाही, भुंगा कमळाकडे पण बघत नाही, त्या कमळाच्या आतमध्ये अलगद उतरतो. मधमाशी अलगद आत उतरते. कमळ फुलल्यानंतर त्याचा वास हा 4 दिशांना जाणार आहे. त्या 10 दिशांकडनं भुंगे आणि मधमाशा ह्या येणार आहेत. भुंगा करतो काय? त्या कमळामध्ये अलगद उतरतो, त्या पाकळ्यांना पण धक्का न लावता तिथं बसतो, आनंद घेतो, दुसरीकडे जातो. प्रत्येक वाईटातल्या वाईट माणसाकडे काहीतरी चांगलं घेण्यासारखं आहे याची खात्री ठेवा. सो डोंट रिजेक्ट एनी पर्सन. त्या माणसामध्ये तो तुमच्या संपर्कात आलाय ना, 1 मिनिटाकरता येऊ दे, 1 वर्षाकरता येऊ दे, नंतर 10 वर्षाकरता येऊ दे,
त्याच्यामधलं चांगलं काय आहे ते शोधा आणि ते आत्मसात करा आणि पुढे जा. डोंट रिजेक्ट हिम. ही मे रिजेक्ट यू. यू नेवर रिजेक्ट हिम. इफ somebody rejects you, accept him with honor. Okay, fine. मला परमेश्वर ह्या रूपामध्ये भेटला. काही काळ का होईना माझ्याबरोबर त्याने जीवन व्यतीत केलं. त्याच्याकडचं जे काही चांगलं आहे, मद आहे, तो मी ग्रहण केला आणि मी पुढे चाललो. कमल नयन राम. तुमच्या नयनामध्ये ही दृष्टी पाहिजे. कुठल्याही चिखलाकडे बघितल्यानंतर तो घाण चिखल आहे म्हणून पुढे जाऊ नका. त्या चिखलामधनंच कमळ उगवणार आहे.